क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव मायगाव देवी ग्रामस्थांचा इशारा, रस्ता दुरुस्तीशिवाय वाळू वाहतूक थांबवणार। कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील गोदावरी नदीपात्रातील वाळू लिलावाचा ठेका नियमावलीनुसार देण्यात आला होता। मात्र सध्या ठेका बंद असला तरी बाहेरील स्टोरेज ठिकाणी टाकलेली रेती महसूल मंत्री यांच्या आदेशानुसार घरकुल धारकांना देण्यात येत आहे। मात्र ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली आहे, जोपर्यंत आमच्या गावातील मुख्य रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत एकही वाळूचा डंपर आम्ही जाऊ देणार नाही। ग्रामस्थांच्या मते वाळू वाहतुकीचे रस्ते अत्यंत खराब झाले असून ठेकेदाराकडून साधा मुरुम देखील टाकण्यात आलेला नाही। पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून शालेय मुलांसह शेतकऱ्यांना बाजारपेठेत माल नेणे मोठी कसरत ठरत आहे। त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण होत आहे। ग्रामस्थांनी तहसीलदार महेश सावंत यांना फोनवरून परिस्थितीची माहिती दिली असून आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले। तसेच विद्यमान आमदारांनी यात लक्ष घालून रस्त्याचा प्रश्न ठेकेदारामार्फत लवकर मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी मुन्ना शेख, कोपरगाव। अहो, मुख्य रस्त्याची परिस्थिती काय आहे? अहो, सर्वसाधारण गाड्या सुद्धा पडा द्या, सायकलवाल्याला जाता येत नाही। याचं काय कारण? अहो, हे डेपोवाले गाड्या नेत्या, हे डंपर चालू आहे इथून, ते डंपर अडवले का आरेरावीची भाषा आहे, मग काय करायचं आम्ही? ग्रामपंचायत प्रशासनाला तुम्ही याची इंटिमेशन दिली का? ग्रामपंचायतचे जे बॉडीवर आहे त्यांना सांगितलं का तुम्ही रस्त्याला खड्डे अहो, उपसरपंच यांना आम्ही बोललो, तेवढं मुरुम टाकून द्या। त्यांनी त्याच्याबरोबर संवाद साधला का? ते काय नक्की नाही सांगते। या वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची खूप बेकारी झालेली आहे। शाळेतल्या मुलांना जाण्या येण्यासाठी खूप अवघड परिस्थिती झालेली। कांद्याच्या आणि टमाट्याच्या गाड्या, छोट्या गाड्या टेकू राहिल्या रस्त्याने। त्या गाड्यावाल्यांचे खालून चेंबर टेकू राहिली, चेंबरची नुकसान होऊ राहिली, गाड्यांची नुकसान होऊ राहिली। शेतकऱ्यांसाठी खूप वाईट परिस्थिती झालेली आहे। यांनी फक्त मुरुम टाकावा, आमची कुठलीही प्रकारची अडचण नाही। शाळेतले विद्यार्थ्यांना पायी जावं लागतं, त्यामुळे अनेक अडचणी येऊ राहिल्या। तुम्ही ग्रामपंचायत प्रशासन असेल, डेपो चालक असेल, यांना इंटिमेशन वेळोवेळी दिलेले आहे। इंटिमेशन वेळोवेळी दिलेले। ते म्हणते टाकू पण मग मुरुम टाकते नाही। रस्त्यावर काय टाकायचं असं काय? मुरुम टाकावं फक्त। आमची खड्डे पडले तेवढे पूर्णपणे बुजून द्यावं त्यांनी, आमची कुठल्याही प्रकारची अडचण नाही यांना। आज 29 ऑगस्ट रोजी शासकीय डेपो मायगाव देवी येथील वाळू चालू आहे। तरी सदर मुख्य रस्ता हा चौपलीपासून तर गावापर्यंत अतिशय खराब झालेला आहे। त्याच्यावर डेपोधारक कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाही। गावातून भरलेल्या कांद्याच्या, टोमॅटोच्या गाड्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त होत आहे। तरी यांनी तात्काळ मुरुमाची व्यवस्था करून, त्यांच्या वाहतुकीस गावकऱ्यांची कुठली हरकत नाही, परंतु तात्काळ मुरुमाची व्यवस्था करून लवकरात लवकर उपाययोजना करावी। आणि शासकीय मुलांची काय परिस्थिती आहे? अतिशय बिकट परिस्थिती आहे। तहसीलदार साहेब रात्री बेरात्री त्या रस्त्याने येतात, त्यांच्या निदर्शनात सदर गोष्ट येते, तरीही ते कोणत्याही सूचना करायला तयार नाही आहे। तुम्ही डेपो चालकाला याआधी पूर्व सूचना दिल्या होत्या का? डेपो चालकांना गावकरी वारंवार अडवतात, परंतु त्यांच्या पुढे गावकऱ्यांची ताकद कमी पडत असल्या कारणाने ते कोणतीही दखल घेत नाही, आरेरावीची भाषा करतात। आणि आमदार साहेबांनी या गोष्टीत लक्ष घालून सदर डेपो चालकाला सूचना केल्या पाहिजे अशी आमची ग्रामस्थ म्हणून अपेक्षा आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।